नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर शुभ्या। आज कॉलेज मधनं यायला लईच उशीर झाला बघा। आल्या आल्या पहिल्यांदा पाठीवरचं ओझं खाली उतरून घेतलं, नंतर न कॉलेजचा युनिफॉर्म बदलून नाईट कपडे घातली ती। पहिल्यासारखं शाळेमध्ये डबा घेऊन जायचं, खरं जेव्हापासून कॉलेजमध्ये चाललोय तेव्हापासून डबा आठवत पण नाही, म्हणून कॉलेजमध्ये असताना 3 ते 4 तास उपाशी राहायला लागायचं। त्यामुळे बघा मी घराकडे आल्यानंतर असा जाबून ताव देते। श्रावण महिना म्हणल्यानंतर उपवासाच्या गोष्टी आपल्याला खूप खायला भेटते। जेवतच होतो बघा, तोपर्यंत बाहेरनं मला विक्रमदान हाक मारली। बाहेर येऊन भावाची गाठ घेतली आणि भाऊ म्हणला चल गावात न जाऊन येऊया, म्हणून गाडीवर बसलो आणि गेलो बघा चरणदाच्या घरला। जाताना त्याला पण घेऊन जायचं होता आणि ह्याच्यापाशी आल्यानंतर येविता आत तांगडा फास्टून बसलेला, ह्याला उठवून घेऊन गेलो बघा विक्रमदाच्या घरला। त्याच्या घरापाशी आल्यानंतर त्याच्या दारात हे कुत्र होतं बघा। ही नकट्या नाकाचं कुत्र कुठल्या जातीचं आहे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा। ह्या धरीवासोबत मी जरा काहीतरी खेळायला लागलो, हे तर माझी पॅन्टच घाण करून टाकली। तोपर्यंत विक्रमदाच्या मम्मीने त्याला काम दिलं आणि ती काम करायच्या अगोदर विक्रमदा म्हणला जरा चहा पिऊन घेऊया, म्हणून आलो बघा संगम चायवाल्याच्या एका ठिकाणी बसून चहा आणि बिस्किटवर ताव मारला आणि तोंडाला गोडावपणा देऊन झाल्यानंतर डायरेक्ट बाजारात आलो। आज आमचा शुक्रवारचा बाजार असल्यामुळे बाजारात खूप गर्दी होती। त्यात बघा आम्ही 3 जण वार हिंडत होतो। विक्रमदाचं कसं, जी गोष्ट घेणार आहे तिथं लय लांबड लावणार आणि ती गोष्ट घेतल्याशिवाय तिथनं हलणारच नाही। शेवटी त्याने सोन्याची भाजी पण घेतली, सोन्याची नाही हो, या सोन्याच्या रानातली। पिशवी गजगजीत भरून झाल्यानंतर आता जायचं म्हणलं, जाता जाता एक छोटस काम केलं। ती माझ्या गाडीत हवा मारायची होती, ती पण लागलीच मारून घेतली, हवा मारली बघा आणि डायरेक्ट आम्ही जायला लागलो घराकडे। त्यामुळे मित्रांनो ब्लॉग आपला इथेच थांबूया। जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका। चला।